किंवा त्या भाज्या जर मी आणते एवढं तर खराब होऊन वेस्टही होऊ नये आणि त्या फ्रेशही राहायला, तर ही पिशवी शिवायला अगदी सोपी आहे। 10 मिनिटाच्या वेळात तुम्ही याला रेडी करू शकता। तर मंडळी, आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आणि लास्ट व्हिडिओला जो तुम्ही प्रतिसाद दिला आहे, ज्यात सुंदर सुंदर तुम्ही कमेंट्स केला आहे, त्यासाठी खूप खूप थँक्यू। तर थंबनेलवरनं तुम्हाला आजचा विषय लक्षात आलेला असेल, तर आता आपण डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करूया। तर आपल्याकडे कधी कुठलं सामान येतं तर ते कधीतरी कॉटनच्या पिशवीमध्ये येतं। मोस्टली डीमार्टमध्ये किंवा बिग बाजारमध्ये वगैरे आपल्याला कॉटनची पिशवी दिली जाते। त्या पिशवीमध्येच मी माझ्या भाज्या स्टोअर करायचे, पण त्या पिशव्या आता माझ्या खूप जुन्या झालेल्या आहेत, काही फाटत आलेल्या आहेत। तर या कॉटनच्या कापडापासून आज आपण व्हेजिटेबल बॅग्स बनवणार आहोत। बेसिकली हे एक धोतर आहे, प्युअर कॉटन आहे, त्याच्यामुळे काहीही त्याचं बनवलं ना तरी तुम्ही धुतल्यानंतर तो कापड इतका सॉफ्ट होतो आणि त्याची लेंथ इतकी भरपूर असते की तुम्ही त्यातनं खूप काही वस्तू बनवू शकता। माझी आधीची जी क्लोथ बॅग होती, व्हेजिटेबल बॅग होती, तर त्या बॅगच्याच मापाने मी आता या कॉटनच्या कापडाला कापून घेते आहे। तर ही पिशवी शिवायला अगदी सोपी आहे। 10 मिनिटाच्या वेळात तुम्ही याला रेडी करू शकता। तर आता मी कापडाला फोल्ड करून घेतलेला आहे। वरची जी बाजू आहे ती नाड्यासाठी आपल्याला फोल्ड मध्ये शिवून घ्यायची आहे। बेसिकली जसं बटव्यासाठी शिवलेला तसं शिवायचं आहे आपल्याला, आणि जी बाकीची उरलेली बाजू असेल त्याला एल शेप मध्ये शिलाई मारून घ्यायची, बस पिशवी रेडी होईल। तर ही आहे पिशवीची वरची बाजू। आता याला मी स्टिच करून घेतलेला आहे, कापडाला उलट करून घेतलेला आहे, आणि आता ज्या राहिलेल्या 2 बाजू आहेत त्याला आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे। त्याला तुम्ही 2दा स्टिच करा म्हणजे ती शिलाई परत निघणार नाही। आता वरच्या बाजूची जी शिलाई आहे ती थोडीशी 1-2 धागे फक्त उसळून घ्यायचे आहे, म्हणजे त्यातनं आपल्याला नाडा आत घालता येईल। आता अशाच मला खूप साऱ्या पिशव्या बनवून घ्यायच्या आहेत, त्याच्यासाठी हा नाडा जो आहे मी एकदम लांब शिवून घेते आहे, आणि प्रत्येक पिशवीला जेवढा लागेल त्याला मी तसं कट करून घेईल। तर अशा प्रकारे आपली नो कॉस्ट क्लोथ बॅग, व्हेजिटेबल बॅग रेडी झालेली आहे। बनवायला खूप सोपी आहे, तुम्ही सुद्धा बनवून बघा, आणि तुम्हाला किती वेळ लागला बनवायला मला नक्की सांगा। आय एम शुअर फार वेळ तुम्हाला सुद्धा लागणार नाही आहे। आणि ही क्लोथ बॅगच आहे, व्हेजिटेबल बॅग आहे, फ्रीज मध्येच असणार आहे, त्याच्यामुळे खूप तंतोतंत माप आलं पाहिजे, स्टिचिंग एकदम प्रॉपरच आली पाहिजे, असं काही नाहीये। तर मी या कॉटन बॅग्स का घेते, कारण की मी 8 दिवसाच्या भाज्या एकदम घेऊन ठेवते। जेव्हा की माझा वीकेंड असतो, ऑफिसला सुट्टी असते, त्या वेळात मला त्या भाज्या घेऊन निवडून त्याला स्टोअर करायचं असतं की पुढचे 8 दिवस मला बाजारात जायला लागायला नको, किंवा त्या भाज्या जर मी आणते एवढं तर खराब होऊन वेस्टही होऊ नये आणि त्या फ्रेशही राहायला पाहिजेत। आता इथे माझ्या सगळ्या भाज्या निवडून झालेल्या आहे। मोस्टली ग्रीन व्हेजिटेबल्स जे असतात, मेथी, पालक, असल्या भाज्या मी नेहमी कॉटन बॅग मध्ये ठेवते, आणि त्याला बाहेरून प्लास्टिकची कॅरी बॅग सुद्धा घालते, कारण काय होतं, प्लास्टिकला आतून थोडंफार पाणी सुटतं, थोडं मॉइश्चर राहतं, त्याच्यामुळे भाजीलाही थोडासा ओलावा राहतो आणि ते एकदम फ्रेश राहते। तुम्ही तुमच्या भाज्या कशा स्टोअर करता, यापेक्षाही कुठली जर सोपी पद्धत तुम्हाला माहिती असेल तर मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा। मी आठवड्याभराच्या ज्याही भाज्या आणलेल्या असतात त्यातल्या मोस्टली ग्रीन व्हेजिटेबल मी सगळ्यात आधी बनवते, यूज करते, त्याच्यामुळे मग ते फारसं खराब होण्याचे चान्सेस राहत नाहीत। थोडंफार कोथिंबीर जे आहे, सांबार जो आहे थोडासा कोमेजून जातो, पण त्याला जर तुम्ही भाजी बनवायच्या अर्ध्या तासाआधी पाण्यात ठेवलं तर तो छान फुलून येतो, म्हणजे जसं की फ्रेश आहे, तुम्ही आत्ताच बाजारातनं विकत आणलेला आहे तसा तो दिसतो। आणि सॅटर्डे हा असा दिवस असतो ज्या दिवशी मला पूर्ण पुढच्या वीकची प्रिपरेशन करायची असते, घर साफ करायचं असतं, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मी किचनमध्ये जेवण बनवायला जात नाही, त्याच्यामुळे अनुला जे काही बनवायचं असेल त्या दिवशी तो बनवतो। आज त्याला नूडल्स बनवायची खूप इच्छा होती, त्याच्यामुळे आज तो नूडल्स बनवतो आहे। अदरवाईज तो मसाला भात खूप छान बनवतो, बटाट्याची भाजी छान बनवतो, पनीर खूप छान बनवतो। त्याने बनवलेल्या रेसिपीज मध्ये ऍडिशन सुद्धा त्याच्या स्वतःच्या असतात, जसं की आता तो नूडल्स मध्ये शेजवान सॉस घालतो आहे, त्याच्यानंतर चिली फ्लेक्स आणि ऑरिगॅनो, त्याला फ्रीज मध्ये जे काही दिसलं असेल पिझ्झा मध्ये जे आपण आणतो ना, स्टोअर करतो, ते सगळं त्याने ऍड केलेलं आहे। बट द एंड रिझल्ट इज की तो जे काही बनवतो ते खूप टेस्टी असतं। तर फ्रीजमध्ये भाज्या ठेवायच्या आधी किंवा पुढचं फ्रेश सगळं सामान ठेवायच्या आधी मी त्याला थोडंफार साफ करून घेते, काही कचरा वगैरे असेल तर, किंवा आधीचं काही स्टोअर केलेलं आहे जे मी काढायला विसरले ते सगळं काढून फक्त मी साफ करते। एवढंच बेसिक काय तो मी दर वीकला फ्रीज साफ करते। आणि आईने हे आत्ता बनवलेलं फ्रेश असं आवळ्याचं लोणचं आहे, ज्याची रेसिपी सुद्धा मी लवकरच शेअर करेल। आणि
प्रत्येक वीकला तर नाही, पण महिन्यातनं एकदा तरी मी सगळे मसाले आणि त्याची एक्सपायरी डेट चेक करून त्यातले जे काही मसाले एक्सपायर झालेले असेल ते मी फेकून देते आणि बाकीचे स्टोअर करून ठेवते. आणि या बॅग्स मी वेगवेगळ्या सायझेसमध्ये बनवून घेतलेल्या आहेत. तर सगळ्यात छोटी जी बॅग होती ना त्याच्यामध्ये मी फुलं ठेवते आहे. आता माझं घर जे छोटंसं आहे फ्लॅट सिस्टीमवालं आहे, त्याच्यामुळे झाडं वगैरे फारसे नाही आहेत, त्याच्यामुळे बाहेरून आणायला लागतात फुलं आणि मग ते खराब होतात जर फ्रीजमध्ये असेच ठेवले तर, म्हणून त्याला सुद्धा कॉटनच्या पिशवीमध्ये ठेवते. आता मागच्या वीकमधल्या भाज्यांपैकी फक्त ही पालक तेवढी शिल्लक राहिलेली आहे आणि पिशवी नव्हती माझ्याकडे तेव्हा, मे बी धुवायला टाकली असेल, त्याच्यामुळे मी ह्या न्यूजपेपरमध्ये ठेवलेलं आणि त्याच्यामुळे बघा थोडंसं तरी ते सडल्यासारखी झालेली आहे पालक. तर जी काही खराब झालेली आहे ती मी आता फेकून देणार आहे आणि आधीची जी माझी पिशवी होती त्या पिशवीमध्ये मी आता चांगली यातली पालक जी आहे ती काढून ठेवणार आहे आणि बाकीची खराबवाली फेकून देणार आहे. आणि आत्ता आणलेले जे नवीन फ्रेश पालक आहे त्याच पिशवीमध्ये ही पिशवी सुद्धा मी ठेवणार आहे, त्याच्यामुळे सगळ्यात आधी ही पालक यूज होईल आणि वेस्ट होणार नाही. या कॉटनच्या पिशव्या खूप उपयोगी आहेत, रियुजेबल आहे, त्याला धुवून तुम्ही परत वापरू शकता. ते जर तुम्ही न्यूजपेपर किंवा टिश्यू पेपर वापरत असाल तर ते नेक्स्ट वीक तुम्हाला फेकून द्यावं लागणार आहे, जो की वेस्टेज ऑफ पेपर सुद्धा आहे आणि त्याचबरोबर आपले पैसे सुद्धा वेस्ट होणार आहे. आणि या कॉटन बॅग 0 कॉस्टमध्ये बनलेल्या आहे आणि नेक्स्ट टाइम परत यूज पण करता येणार आहेत. आता स्टोअर करताना सगळ्यात हेवी ज्या भाज्या आहेत त्या मी सगळ्यात खाली ठेवते. टमाटर हे मी नेहमी सेपरेट ठेवते, त्याला भाज्यांमध्ये ठेवत नाही आणि बाकी ज्या इतर सगळ्या भाज्या असतात त्या मी खालच्या या ट्रॉलीमध्ये सेट करते आणि त्याच्यावरती माझ्या ज्या सगळ्या लो वेट आपले जे काही ग्रीन व्हेजिटेबल्स असतात ते मी सगळ्यात वरती स्टोअर करते. आणि हो, यावेळी बाजारात मला इतके फ्रेश आवळे मिळालेले आहे आणि याचं खूप काही मला रेसिपीज बनवून ठेवायच्या आहेत, स्टोअर करायच्या आहेत, ज्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळतील. यात मी डाळिंबाचे दाणे माझे जे काढून ठेवलेले आहेत ते स्टोअर करणार आहे. याला मात्र मी टिश्यू पेपरमध्ये ठेवते आहे कारण त्याचा कलर लागतो रेड आणि मग तो कापड खराब होऊ शकतो, त्याच्यामुळे खालून सुद्धा टिश्यू पेपर टाकला आहे आणि वरून सुद्धा टिश्यू पेपर लावलेला आहे कारण त्याच्यामध्ये मॉइश्चर राहतं आणि मग ते खराब होतं. बाकी डबे सुद्धा छानपैकी धुवून क्लीन करून मी घेतलेले आहे. आता जे कॉर्न आहे त्याचे सुद्धा मी दाणे काढून ठेवलेले आहेत, त्याला ह्या डब्यामध्ये मला ठेवायचं आहे. आता इतर डब्यांसाठी हे कॉटनचेच मी स्क्वेअर्स कट करून घेतलेले आहेत छोटे छोटे, जे की मी या डब्यांमध्ये घालू शकेल. या छोट्या कापडांना पण तुम्ही छानपैकी नॅपकिन सारखं शिवून घेऊ शकता. मी फक्त स्क्वेअर्स कट करून घेतलेत, नेक्स्ट टाइम मे बी छान असं काहीतरी बनवेल त्या कापडाचं. आणि आता मी ह्याच्यामध्ये खालून एक कापड घालून घेतलेलं आहे, त्या बॉक्समध्ये मी माझं कॉर्न घातलेलं आहे आणि वरून सुद्धा एक कापड ठेवलेलं आहे ज्याच्यामुळे जे वरून मॉइश्चर येईल ते आत माझ्या कॉर्नला लागणार नाही. आणि जो उरलेला बॉक्स आहे त्याच्यामध्ये मला लसूण सोलून ठेवायचं आहे, पण ते अजून बाकी आहे त्याच्यामुळे तो बॉक्स तसाच आहे. आता इथे मी मिरच्या छानपैकी धुवून घेतलेल्या आहे, त्याला कोरडं करायसाठी एका कॉटनच्या कपड्यावर टाकून ठेवलेले आहे, त्याचे सगळे देठ काढून घेतलेले आहे. आणि हा जो माझा डबा आहे याच्यामध्ये मी कॉटनचाच कापड खाली टाकून घेतलाय, त्याच्यावरती मी या मिरच्या ठेवते, परत सेम वरून त्याच्यावरती एक कापड ठेवणार आणि त्याला पॅक करून ठेवणार. तर असं काहीसा असतो माझा सॅटर्डे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तुमच्याकडे यापेक्षाही सोप्या आणि टाईम सेव्हिंग जर काही टिप्स असतील तर त्या नक्की माझ्याबरोबर शेअर करा. मी सुद्धा त्या करण्याचा नक्की प्रयत्न करेल. आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये भेटूया. तेव्हापर्यंत तुम्ही सर्वांनी आपली काळजी घ्या. बाय बाय.